गुड मॉर्निंग टू ऑल. प्रत्येकाला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. फर्स्ट ऑफ ऑल एवढा मोठा मान मिळाला की फ्लॅग होस्टिंग करू शकेल कुठेतरी. अचीवमेंट असं काही नाही केलं अजून, करायचं आहे, करत राहणार. कारण दादा पण आहे समोर, तो त्याने सांगितलं आम्हाला की असे खूप जण आहेत आपल्या इथे, अतुल दादा आहे, कुणाल आहे, खूप जण आहेत की थांबू नाही शकत आपण एका ठिकाणी. तुला पुढे जातच राहावं लागणार. कारण समाधान म्हणून नाही, बट एक काय म्हणतो आपण, सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणू शकतो की प्रत्येक जण जर थांबलं तर तुम्हाला सॅटिस्फाय राहायला लागतं त्या गोष्टीवर. आणि आफ्टर एक पॉईंट येतो की तुम्ही त्यानंतर पुढे अभ्यास वगैरे या गोष्टींना पुढे नाही प्राधान्य देत. तर तुमच्याकडे आता जी वेळ आहे ती दॅट इज द मुवमेंट, आणि तुम्ही त्या गोष्टीचा उपयोग करून घेतलाच पाहिजे. कारण तुमची सराउंडिंग तुम्ही बघता की आपण कुठे आहोत, आपल्या आजूबाजूचे कुठे आहेत. कंपॅरिझन नाही म्हणून सांगत नाही, बट एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळतं की आपण त्या वयात थोडंफार काहीतरी केलं, त्यामुळे इथे प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि जसं एखादा ट्राय करत असतो आणि नाही होत, आपल्याकडे पण खूप आपण ट्राय करतो, अटेम्प्ट करतो. मी पण दिले, असं नाही की पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालोय वगैरे, खूप अटेम्प्ट दिले. असं वाटतं की ते पवई माझं माहेर घर आहे, तिकडेच असतो मी एक्झाम्सला. जेवढ्या एक्झाम्स दिल्या आहेत मला वाटतं खूप वेळा, प्रचंड. आणि त्यानंतर कुठेतरी एखादी पास झालो, त्यात पण तेवढी डिफिकल्टी लेवल नव्हती. आता पण जिथे आहे सारासोटमध्ये एक्झाम्स त्या लेवलच्या नव्हत्या की लगेच आपण म्हणू शकतो की नाही यार काहीतरी मी क्रॅक केलं. नाही, आहेत अजून खूप टफ आहे आणि त्यासाठी प्रयत्न करतोय. एक मला काय म्हणतो, एक प्रोत्साहन मिळालं की जर मी ही एक्झाम क्रॅक करू शकतो तर पुढची का नाही. एक प्रोत्साहन असतं ते. तुम्ही जेव्हा ट्राय कराल ना, जाता आपण एक्झामला, मागच्या वेळेपेक्षा या अटेम्प्टमध्ये जर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसली की नाही मी बसलो नाही जाऊन, मी काहीतरी सॉल्व्ह केलं, दॅट इज द सेल्फ सॅटिस्फॅक्शन की नाही मला काहीतरी जमतंय, तर मी अजून थोडंसं जर मी पुशअप केलं तर होऊ शकतं. थोडंसं अजून एक फक्त एक अटेम्प्ट ट्राय करा तुम्ही. जर तुम्हाला सक्सेस मिळत नाहीये त्याच मार्गाने, तर थोडाफार तुमचा पाथ चेंज करून बघा, पण फोकस चेंज करू नका. तो तुमचा गोल आहे तो चेंज करू नका, पण थोडा पाथ डिफरंट करून बघा, सक्सेस नक्की मिळेल. आणि ऑल द बेस्ट टू ऑल. अभ्यासक्रमात काय असतं हे मला कळलं. म्हणजे अभ्यासक्रम कसं आपल्या परीक्षा दिल्या काय विषय असतात आणि काय प्रॉपर जर बँकिंग बद्दल म्हणाल तर मॅथ्स, रिझनिंग, इट्स ऑल अबाउट. आणि प्रत्येक जणांचं बॅकग्राऊंड काय एवढं चांगलं नसतं. आता मी मराठी माध्यमातला आहे, त्यामुळे आयुष्यात मध्ये मराठी दहावीला शिकलो. जे काय आली ते समोर पेपरामध्ये, ते पण पॅरेग्राफमधनं ते शोधून काहीतरी करायचं. त्यामुळे त्या लेवलचे मार्क्स मला तिथे नाही मिळत इंग्लिशमध्ये. त्यामुळे मग मी काय करतो, रिझनिंग, मॅथ्स थोडाफार स्ट्रॉंग आहे तर आपण तिथे फोकस करतो. मग प्रत्येकाने काय केलं की आपले फोकस पॉईंट कुठले की या सब्जेक्टमधले मला ह्याचे मार्क्स मला मिळवायचेच आहे, मग त्या ॲट एनी कॉस्ट मला त्याच्यामध्ये मिळवायचेच आहे. तुम्ही त्या मार्क्सवर डिपेंड राहू नका ज्यामध्ये तुम्हाला फिक्सेबल नाहीये की नाही होऊ शकत, मला गॅरंटी नाही आहे या गोष्टींची. आणि जिथे आहे ते नक्की फोकस करा, ते मार्क्स तुमच्या हातातले आहेत. कारण प्रत्येकाला एक अनुभव येत असतात की मागचे मार्क्स, मी मागच्या एक्झाम्समध्ये काय चुका केल्या, या एक्झाम्समध्ये काय चुका केल्या. इम्प्रूव्हमेंट कराल तर इट्स अ बेटर वे टू अचीव एनिथिंग तुम्ही करू शकता. आणि एक्झाम्स असं नाहीये की टफ होत राहतात किंवा, कारण का कॉम्पिटिशन एवढी आहे. तुम्ही बघता पोस्टातल्या 100 जागा निघाल्या तर त्यासाठी 10 लाख फॉर्म येतो. 10 लाखामध्ये 100 येणं म्हणजे मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. असं नाही की ती पोस्ट मोठी आहे, कॉम्पिटिशन एवढी आहे, इतके कॉम्पिटिशन आहे. तर तुम्ही बघता एमपीएससीचे एवढे त्यावेळी फॉर्म्स वगैरे निघतात. एक साधी गोष्ट आहे, आता मी बँकिंग करतो म्हणून तो एक्सपिरियन्स मला नाहीये असं नाहीये, बट तिथे जी कॉम्पिटिशन आहे, त्यांना जो अभ्यास आहे तो वेगळ्या लेवलला आहे. त्याच गोष्टी आहेत, तीच पुस्तकं आहेत, बट डिफिकल्टी लेवल इतकी वाढवली जाते की तुम्हाला काय म्हणतो की एक पुस्तकातले एक ओळीवर लक्ष द्यावं लागतं प्रत्येक गोष्टी. तसं तुम्ही जर बँकिंग क्षेत्रामध्ये आलात
तर तुम्हाला तुमचे फक्त बेसिक स्ट्रॉंग करायचे. तसं मॅथ्स रिझनिंग आपण करतो, एखादं बुक घेतो की नाही की ट्राय करतो थोडंफार. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही फक्त प्रॅक्टिस कराल तर नक्कीच येऊ शकता आणि खरंच येऊ शकतं. मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो. परवा गेलेलो पीओच्या मेन्सला. आता मी क्लर्क म्हणून काम करतोय, म्हणून मी पुढच्या एक्झाम देतो बँकिंगच्या. IBPS पीओची प्री निघाली. मेन्सला गेलो. आधी पण मी 2 वेळा मेन्स दिल्यात पीओच्या. आधी जायचो ना 2.5 तास फक्त बसून राहायचो, कारण क्लर्कचा अभ्यास त्या मेन्सचे डिफिकल्टी लेवल सॉल्व्ह करताना काहीच सुचायचंच नाही की मला हे येतच नाहीये, काय करू, काय कळतच नाहीये. पण काल गेलो तर नाही वाटलं की काहीतरी सुटतंय, येतंय, सॉल्व्ह होत आहे. बरं वाटलं की चल ही नाही निघाली ना तरी मी जर पुढच्या वेळी नक्की ट्राय केलं, प्रामाणिकपणे जर मी थोडा वेळ देऊन नक्की ट्राय केलं तर निघू शकते, तर नक्कीच निघू शकते. म्हणजे मला प्रोत्साहन मिळालं की नाही, मागच्या वेळेपेक्षा जर मी आता इम्प्रूव्हमेंट देऊ शकतोय तर जो पुढचा वेळ अटेम्प्ट तो माझा लास्ट अटेम्प्ट असेल आणि त्यावेळेला निघणार म्हणजे निघणार. तुम्ही जर प्रॅक्टिस करताय, तुम्ही त्याप्रमाणे जर मेहनत घेताय, नक्की मिळणार. सो ऑल दी बेस्ट टू यू ऑल. मी सेंट्रल रेल्वेमध्ये चीफ लॉ असिस्टंट या पदावर कार्य करतोय. मुळात महत्त्वाचं इथे बोलायचं म्हटलं ते या अभ्यासिकेचं महत्त्व. 2012-13 मध्ये मी LLB ला ऍडमिशन घेतलं आणि अभ्यासिकेचं महत्त्व का असतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते. कोणाचं चांगली असते परिस्थिती, कोणाचं काही असतं आणि काही ठिकाणी जागेची कमतरता असते. तर तशाच घरातून माझं पुढे वाढलेलो आहे. बहुतेक जण तसेच असतील जिथे घरी अभ्यासाला जमत नसेल व आपण आता मोठे झालोय तर आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये. कोणाचा TV असेल, आई असेल, काय असेल, तर घरात काही वेगवेगळ्या गोष्टी खेळत असतील काय, तर त्यासाठी आपण तिथून लांब होऊन आपला एक ध्येय पूर्ण करण्यासाठी व आपला जो अकॅडमिक इयर ते पूर्ण करण्यासाठी आपण इकडे अभ्यासिकेत येत असतो. आणि त्यातच या माहीम, माटुंगा, दादर या विभागामध्ये फार छोटी पण फार लोकांना घडवलेली अशी अभ्यासिका आहे. माहीम सार्वजनिक वाचनालय यांचे तसेच इकडच्या सर्व कामगारांचे मी आभार व्यक्त करतो. इथे जागा छोटी आहे पण इकडे येणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या ध्येय आकांक्षेसाठी झटत असतो. तर तेव्हाच मी ऍडमिशन घेतलं तर इकडे आलो तेव्हा जे वातावरण मिळालं, म्हणजे आपण इकडे आल्यानंतर कळतं की आपल्याला भरपूर अभ्यास करायचा. प्रत्येक एक विद्यार्थी असतो, आपला एक फोकस असतो. कोण CA करत असतो, कोण LLB करतोय, कोण MPSC करतोय. प्रत्येकाकडे एक ध्येय. जेव्हा तुमच्याकडे काही ध्येय नसताना जेव्हा तुम्ही इकडे येता तर तुम्हाला आपोआप आपले एक ध्येय मिळते की मला काहीतरी करायचं. तर आपण एखाद्याला विचारलं जातं की अरे बाबा काय करतोय. ह्या सगळ्याचं वातावरण हे आपल्या अभ्यासिकेत मिळतं. त्या अभ्यासिकेसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला सोबत जो आहे, जे आपल्याला हे करतायत, मार्गदर्शन करतायत, व आपलं एक छोटा इकडचा सदस्य असेल या संचालक असतील, तर प्रत्येक व्यक्ती त्या विद्यार्थ्याशी ओळख असतो. त्यांना माहित असतं की हा व्यक्ती कसला अभ्यास करतोय. म्हणजे एवढं इकडचे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सदस्य त्या विद्यार्थ्याची विचारपूस करतात आणि त्याच्याकडे लक्ष ठेवतात आणि विचार करतात की अरे बाळा हा काय करतोय, बाळा जातात याच्याकडे जा, तुला याच्याकडून मार्गदर्शन मिळेल. तर या अभ्यासिकेत हे फार मोठं महत्वाचं आहे. ते म्हणजे कुटुंब आहे, जे कुटुंब आपल्या प्रत्येक व्यक्तीला घेऊन चालतं. इकडे त्यासाठी फार मोठं मार्गदर्शन केलं जातं की तुम्हाला सपोर्ट केला जातो. तुम्ही या विद्यार्थ्यांना हे करा. आणि तसंच म्हणजे सिद्धेश आणि दादा बसलाय, प्रत्येक आमचं नातं फार जुनं आहे. आम्ही सोबत डब्बा खाणं असेल, अभ्यास करणं असेल. म्हणजे सिद्धेश पण म्हणजे मला आठवतंय की सतत प्रयत्न करत होता, सतत विचारायचा, कोणत्याही व्यक्तीला कधीच लाजला नाही. दादा तू हे काय करतो, दादा तू काय करतोय, मी काय केलं पाहिजे. आणि त्या प्रश्नांचं जे उत्तर शोधत गेला त्याचं ते त्याला फळ मिळालं. त्याच्यासाठी खरंच मी त्याचं अभिनंदन करतो आणि मला आज त्याला पाहिल्यावर फार आनंद झाला. असंच मी इकडे येऊन अभ्यास केला आणि माझ्या आयुष्यातला महत्वाचा LLB हे मी कम्प्लीट केलं. आणि LLB कम्प्लीट केल्यानंतर मी इंटरनल कॉम्पिटिशन असतं आमच्या रेल्वेमध्ये. मी लागलो तेव्हा
फार डाऊन ग्रेडवर होतो. मी LLB कम्प्लीट केली. त्याच्यानंतर मी वेलफेअर इन्स्पेक्टर म्हणून परीक्षा दिली. त्याच्यामध्ये मला अपयश आलं. त्यानंतर मी चीफ लॉ असिस्टंट म्हणजे विधी सहाय्यक अधिकारी, जे रेल्वेच्या ज्या केसेस होतात म्हणजे प्रशासनावर जे कधी काही एम्प्लॉईंना रिमूव्ह केलं जातं या काही ज्या रेल्वे निगडीत ज्या केसेस होतात त्या केसेसचं प्रशासनातर्फे काम करायचं, असिस्ट करायचं, ॲडव्होकेट नॉमिनेट करण्यापासून ते त्या केसचा फॉलोअप घेण्यापर्यंत जजमेंट जी काही सुप्रीम हायकोर्ट असेल, सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथपर्यंत आम्हाला जायची त्या गोष्टीसाठी जावं लागतं. तर हे सर्व यश जे मिळालेलं आहे त्या या अभ्यासिकेमुळे आहे आणि या 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 अभ्यासिकेला कधीच विसरू शकत नाही. आणि ही आज तरी मी आलो काल तेव्हा अभ्यासिक आणखी वाढले. सर म्हटले की भरपूर विद्यार्थी वाढले. अभ्यासिका आम्ही पायऱ्यांवर पण स्टडी केलेली, खाली पण केले, इकडे पण केलेली. जागा छोटी नसून हे आपलं आयुष्य पूर्ण करण्याचं मोठं स्थान आहे. मी या ज्या विद्यार्थी आहेत पुढे जे भविष्यात आपलं काही आता अकॅडमीला असतील या स्पर्धा परीक्षा पूर्ण करण्यासाठी, तर अशक्य असं काही नाहीये. मी सर्वसाधारणच विद्यार्थी होतो. मला असं काही जास्त मेरिटमधला नव्हतो. कारण 10वीला मला जास्त टक्के एक एवढे स्टुडंट होतो. प्रश्न हा आहे की तुम्ही हुशार असणं महत्वाच्यापेक्षा तुम्ही प्रयत्न किती सतत प्रयत्न करतात. अपयशामध्ये यश दडलेलं आहे. जेवढ्या वेळेस तुम्ही परीक्षा देणार की कोणतंही क्षेत्र असू दे, तुम्ही असं विचार नका करू की या क्षेत्रात लवकर यश मिळतं हे अवघड. जे पण क्षेत्र असेल त्या क्षेत्रात तुम्ही कायम प्रयत्नशील राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल. मी 2012 पासून प्रयत्न करत होतो. मी आज 2021 वयात मला 2021 नंतर मी LLB M.Com पण इकडे पूर्ण केलेले आहे. ते करत सतत परीक्षा द्यायसाठी इकडे यायचो आणि आज मला 8 वर्षानंतर यश मिळालेलं. आणि जे की मी रिटायरमेंट पर्यंत पण मला जे पद नसतं मिळालं ते पद मिळालं आणि याच्या पुढचे मी डायरेक्ट गॅजेटेड ऑफिसरच्या गोष्टीला इलिजिबल झाले. तर तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुम्ही असं विचारच करू नका की हे अशक्य, याच्यात वेळ लागतो. हे तुमच्या यशासाठी तुम्ही फोकस राहा आणि डिवाइड होऊ नका. तुमचं ध्येय ठरवा आणि प्रत्येक व्यक्तीला भेटा. ज्यांना यश मिळालंय त्यांच्यापेक्षा ज्यांना अपयश मिळालं ना त्यांना मिळालं. जो व्यक्ती चांगला अनुभव घेऊ शकतो की तुम्ही काय करू नका की ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यातले वेळ वाया गेले. म्हणून ज्याला यश मिळालंय त्यांना भेटाच, पण त्यांच्यापेक्षा जास्त वेळ जे अपयश येत त्यांना द्या. तो माझ्या म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा अनुभव आहे. अपयशच तुम्हाला यशापर्यंत पोहोचू शकतो. ज्याला यश सहज मिळाले ना तर तो त्या व्यक्तीला त्यासाठी केलेला जो कष्ट असतो तर त्याच्यामध्ये त्याला ते कष्ट जाणवलेलं नसतं. आणि ज्या व्यक्तीला अपयश मिळालं त्या व्यक्तीकडे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आयुष्यात सगळ्या गोष्टीचा अनुभव येईल. आणि भरपूर इकडे आहेत, सगळे यशस्वी होतील. आणि असे सगळ्यांना भेटून फार बरं वाटलं आणि मला इकडे तुम्ही आमंत्रित केलं त्यामुळं मी खूप आभारी आहे. आणि असंच नक्कीच मी विचार करेन की भविष्यात इथे जे बसलेत व जे काही आले नसतील त्यापैकी नक्कीच इथे पुढे येऊन एक जण व्यक्ती आपली मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. त्यांची एक ओळख सांगतो. एक डेफ अँड डम स्कूलला ऑडिओ पुस्तक वाचून दाखवतात. माझं नाव चंद्रकांत झाले. मान्यवरांना आपण कोणी बोलतो तसं मी जरा घाबरलेलो. 26 जानेवारी म्हणजे राष्ट्रभक्ती, देशभक्ती आणि असतं, पण तुम्हा दोघांच्या मनोगतावर जो असं लक्षात की आपण शेअर करायचे आपण ते सुद्धा एक प्रकारे तसंच होऊ शकतं. पण तुम्ही विद्यार्थी दशेतलं शेअर केलं. माझ्या वयानुसार मी जरा विद्यार्थ्यांना शेअर करतो. तरी सुद्धा तुमचं ऐकून मला माझी विद्यार्थी दशा आठवली. आणि 1970च्या सुमाराला 11वी होऊन ॲडमिशन घेतली होती इंजिनिअरिंग किंवा केमिकल इंजिनिअरिंगला. पण तुम्ही जे आता पॉझिटिव्ह जे वर्ड केलं इथे काहीतरी मार्गदर्शन होते, इथे जोडीला मंडळी होती, ते नव्हतं. आणि पहिली ते 11वी पर्यंत आपण पास होतो चांगल्याने. लाल पुढेची सवय नव्हती. पण तिथे गेलो, इंग्लिश मिडियम होतं आणि फक्त एका विषयातच पास झालो, इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आणि ड्रॉइंग मला चांगलं होतं पाहिजे, पण बाकी सगळ्यांना लाल सेमिस्टर सिटी होती. आणि मी एवढा डिप्रेस झालो
आणि मला कुठलंच मार्गदर्शन नव्हतं, घरनं पडलंय कुठलं. आणि एवढा धसका घेतला की मी ते पुढचं माझं शिक्षण मी त्या भीतीपोटी सोडून दिलं. तर anyway, हे मला ऐकून जरा बरं वाटलं की आता वातावरण बदलते आणि पुन्हा पुन्हा परीक्षा द्यायला पाहिजे, लगेच डिप्रेस होऊन चालणार नाही, ते ऐकून मला बरं वाटलं. हा एक मुद्दा झाला. आता दुसरा माझ्या वयानुसारचा की समजा मी लायब्ररीचा वाचनालयाचा सभासद आहे. मी 16व्या वर्षापासून मला आवड आहे वाचनाची. कुठल्याही जिथे असेल तिथल्या लायब्ररीचा मेंबर होतो, ग्रंथालयाचा. आणि मग त्या साहित्यातून आपण वाचून वाचून सगळं समाज आणि जग काय आहे त्याविषयी कळत जातं. लेखक काय मांडतात ते वाचून वाचून घर बसल्या लांब जाता येत नाही, पण ते देखील अनुभवता येतं कुठे काय चाललंय, कुठे काय झालंय, प्रगती कशी चाललंय. उदाहरणार्थ आता अलीकडे एक शौर्य पुस्तक गेले काही वर्ष आहे, जे 26 जानेवारीच्या निमित्ताने त्याचं वाटतं गोरेबाईंनी लिहिलेलं आहे मला वाटतं. त्यात 50 एक छोट्या छोट्या कथा आहेत, सत्यकथा, की देशासाठी लढणारी मंडळी कशी लढतात आणि त्यांचं जीवन कसं असतं. असं अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली पुस्तकं घर बसल्या आपण वाचू शकतो आणि त्यांचा आपण घडतो. तर मग शेवटी मी तिथे धसका घेतल्यानंतर मी या शाळेतनं शिकलो, या साहित्याच्या या ग्रंथालयाच्या विद्यार्थ्यातून मी सावरलो आणि पुढे आलो. तर जरूर वाचन आवश्यक आहे, सभासद होणं आवश्यक आहे. त्यातून आपण घडत जातो. समाज काय आहे, दुःख काय आहे, सुख काय आहे, एकमेकांची सुख दुःख कळत जरा हा एक भाग मला जरूर जाणवतो. तिसरी गोष्ट मला खेद आहे, खंत आहे की देशासाठी लढणारी जी मंडळी आहेत, सैनिक, फौजी किंवा असे नौदल, हवाई दल किंवा लष्कर, ती इतकी वर्ष झाली आपण पण लांब असतो बॉर्डरपासून. जे बॉर्डरला लागून असतात त्या गावागावांमध्ये परंपरा असते किंवा ते इन्स्पायरेशन असतं आणि तिथली आजोबांपासून असं ते चालू राहतं. घरातलं कोण कोण जातं तिथे पोचतंच. तसं इतके होत नाही, आपण लांब असतो. पण त्याचा अर्थ मी फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच नावं घ्यायची का, त्यांची आठवण करायची का, असं नाही. मग आपण वेगवेगळ्या प्रकारे त्या सैन्य दलाला किंवा ह्या संरक्षण दलाला देशाच्या काय करू शकतो की नाही. त्यांची पुनर्वसन केंद्र असतात किंवा त्या गोरेबाईंनी शौर्य पुस्तक लिहिलं ते देखील काही करतायत वगैरे कळत जातं. अशा संस्थांना आपण आर्थिक सहाय्य किंवा काही वेगळ्या प्रकारे सहाय्य करू शकतो का, तर ते पण एक प्रकारे देशाला मदतच होण्याची शक्यता आहे. आणि मग मला खंत अशी आहे की मी आज एवढ्या वयाने वाढलो तरी सुद्धा मी अशा कुठल्याही संस्थेला मी अजून मदत दिलेली नाहीये, अल्प का होईना. पण आज मी कबूल करतो आणि या निमित्ताने प्रयत्न केला, अल्पसं कराय कुठल्या ती अशा संस्थेला मी देणगी देण्याचा प्रयत्न करेन, एवढं मी इथे जाहीर करतो. अल्प स्वल्प काही चालू करेन, एवढी संधी मी इथे देतो. धन्यवाद, मला इथे संधी मिळाली आणि सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज जरा बरं वाटलं की सुमित दादा आणि माझा भाऊ आहे सिद्धेश याच्या असं झालं तर खरंच खूप बरं वाटलं मला. आणि आम्ही 2-3 दिवस तेच प्लॅनिंग करत होतो की असं करायचं. आपल्यामधलं कोणतरी होतं ना त्यावेळेला खरंच खूप बरं वाटतं. आणि दुसरी गोष्ट सुमित दादाचं सुद्धा अभिनंदन. आणि मी इथे 8वी पासून आहे. मी इथे 2012ला जेव्हा मी 12वीला होतो तेव्हा माझी आणि सुमित दादाची ओळख झाली होती. त्या वेळेपासून दादाचं बघत होतो ना तेव्हापासून त्याचं त्याचं गायडन्स चालूच होतं. नाही हे असं नाही असं करायचं, मी हे करतोय हे असं नाही हे करायचं. मग तेव्हापासून आज त्याला खरंच जेव्हा बघतोय ना की नाही ह्याने सक्सेस मिळवलं, खरंच खूप छान वाटलं. दुसरी गोष्ट अशी आहे की आता सरांनी असं सांगितलं की आपण त्या एक बॉर्डर लाईन पासून खूप लांब आहोत. जसं की आपलं सैन्यामध्ये भरती होत नाही किंवा नौदलात किंवा हवाई दलात. फक्त प्रॉब्लेम असं होतं ना की आपल्याला कळत नाही की तिथे एंट्री कशी मिळवायची. आणि ज्या वेळेला कळतं ना त्यावेळेला वय निघून गेलेलं असतं. त्यांची एज लिमिट असते 18 वर्षाची 21 वर्षाची. त्या वेळेला नंतर वाटतं की अरे करायला पाहिजे होतं. कारण प्रॉब्लेम असं आहे की घरी कोणी सांगणारं नसतं. घरी फक्त इतकं माहिती आहे तुला शिकायचंय शिक, तुला पैसे देऊ. पण काय करायचंय ते नंतर आल्यावरती कळतं की एक मिळाल्यानंतर की आपण आधी हे करायला पाहिजे होतं तर आपण इथे पोहोचलो असतो. असो मी म्हणजे माझं असं म्हणणं आहे की भारताबद्दल मला सांगायचं होतं की प्रत्येक देशाचे आता इंटरनल प्रॉब्लेम आहेतच.
पण मी ज्या न्यूज बघतो त्याच्यानुसार आपला भारत इतका पुढे चाललाय ना की प्रत्येक जगाचं लक्ष आता भारतावरतीच आहे. कारण आपण इंडियन्स खूप पुढे चाललोय. जसं की आता तुम्ही बघाल की याहूचा सुद्धा सीईओ चेंज झाला, किंवा सत्ता नडेला, किंवा सुंदर पिचाई. म्हणजे ही व्यक्ती ज्या पूर्ण जगाच्या कंपन्या चालवतात, जे मागच्या वेळेला ब्रिटिश म्हणाले होते की इंडियन्स कुठला सीईओ म्हणजे इंडियन्स कुठल्याही मोठ्या पदावर जाऊ शकत नाही, जसं की लॉर्ड कर्जन आहेत किंवा कॅनन वगैरे आहेत. तर त्यांचं म्हणणं होतं की इंडियन्स कधीच कोणाला गाईड करू शकत नाही किंवा लीड करू शकत नाही. पण तेच इंडियन्स आता ब्रिटनला सुद्धा लीड करतात. त्याचं खरंच मला खूप अभिनंदन वाटतं. जसे की आपले बाजूचे राष्ट्र म्हणा किंवा जे भारताच्या विरोधात आहेत, त्यांच्या सुद्धा मी न्यूज बघतो ना आता की ते भारताला खरंच खूप म्हणजे ते स्वतःहून कम्पेअर करतात की आपण नाही आता यांच्यासमोर नाही जाऊ शकत. कारण इंडिया हा खूप पुढे निघून चाललाय, जे की आपल्यामुळे म्हणजे आपल्या सर्वांमुळे जी काही आता तरुण पिढी घडते मग ती आपल्याला खूप पुढे घेऊन चालली आहे. एक म्हणजे असा वेळ येईल ना की ज्या वेळेला खरंच लोकांना वाटेल की नाही आपण इंडियन्स असायला पाहिजे होतं, आणि खरंच लवकर होऊ दे. बस, थँक्यू. परंतु आपल्या अनुभवाचं काही भाग तरुण पिढीकडे किंवा माझ्या वयाच्या लोकांकडे कसे मी देऊ शकतो ह्याच्यावरती 2 मिनिटं बोलणार आहे. अभ्यासाच्या बाबतीत माझं एक असं ऑब्झर्वेशन आहे की अर्थसाक्षरता ही आपल्या पिढीकडे नाही. म्हणजे माझ्या असू दे तरुण पिढीकडे 2 गोष्टींची उदाहरणं देतो की आपण म्हणतो अरे शेअर बाजार वाढला, वा 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 भारताची समृद्धी झाली, आणि कोसळला म्हणजे लागली वाट. तसं काही नसतं. मुळात म्हणजे बॉटम ऑफ द पिरॅमिड जिथे भारताची 70 ते 80% लोकसंख्या आहे त्यांच्यावरती ह्याचा काहीही परिणाम होत नाही. आणि टॉप ऑफ द पिरॅमिड मधले 3%चे 5% होतात, आणि मधले आपण मध्यमवर्गीय लटकलेलो असतो. माझ्या शब्दांबद्दल माफ करा, पण तर मग हे ह्याच्यातनं दुवा कसा सांगायचा. 2 गोष्टी माझ्या आता गेल्या 2 वर्षाच्या अनुभवातून सांगतो की आमच्या वयाला किंवा साधारण 50-60 वर्षानंतर मेडिक्लेमची फार गरज असते. कारण आरोग्यावरती जो खर्च होतो तो प्रायव्हेट आणि सामाजिक ह्याच्यात जो होतो त्याच्यात फार तफावत आहे. म्हणून बऱ्याच जणांना मेडिक्लेम घ्यावा लागतो. ते एक वेगळं अर्थशास्त्र आहे. म्हणजे कट सिस्टीम वगैरे ते बऱ्याच जणांना माहीत असेल. 2 वर्षापूर्वी माझ्या आणि माझ्या बायकोच्या मेडिक्लेम करता 5 लाख होते प्रत्येकी. 65,000 रुपये आम्ही द्यायचो वर्षाला, आणि त्या वर्षी काही क्लेम नसेल तर बोनस वगैरे वगैरे. गेल्या वर्षी त्या 65 लाखाचे 90,000 झाले, आणि ह्या वर्षी 1,10,000 झाले. आता मी म्हटलं अरे छा, कसं कसं काय. मग ते एजंटला बोललो हे मला परवडणार नाहीये. नाही ना बघा ते असं आहे तसं आहे तसं आहे तसं. मी म्हटलं नाही. आता मग थोडंसं माझं डिजिटल ज्ञान वापरून त्या साईटवरती गेलो आणि बघितलं की फॅमिली फ्लोटर मेडिक्लेम सिस्टीम जी असते दोघांना मिळून 5 लाख प्रत्येकी नाही, पण एकाच वर्षी दोघे जण ऍक्सिडेंटमध्ये जाऊन अडकलो तर गोष्ट वेगळी. पण एका वेळी मला हार्ट अटॅक आले आणि तिला पण येईल अशी शक्यता कमी. मी म्हटलं नाही ही फ्लोटर सिस्टीम घेऊया, आणि दोघांच्या 5 लाखाच्या फ्लोटर सिस्टीमला आज मला 67,000 रुपये पडतात. म्हणजे ही फसवणूक असं म्हणत नाही, पण दिशाभूल होते. मग तेव्हा मला स्वामी विवेकानंद आठवतात की व्हाय का, कशावरून. गुरूंनाही त्यांनी प्रश्न विचारला कशावरून, सिद्ध करून दाखवा. आणि ह्या अनुषंगाने मग मी जेव्हा औषधं आणायला जातो एखाद्या दुकानात तेव्हा सर्वसाधारण ब्रँडेड औषधं घ्या, पैसे टाका, मोकळे व्हा. आपण घाबरलेलो असतो. डॉक्टरनी सांगितलेलं आहे घ्यायलाच पाहिजे. परवा एका औषधाच्या दुकानात गेलो. म्हटलं कारण ह्या ब्रँडेड औषधावरती आणि जेनेरिक औषधावरती डॉक्टर फडके यांनी बरंच लिखाण केलेलं आहे. आपण यंग स्टुडंट्सनी पण त्याचा विचार करावा, कारण तुमच्याकडे तुमचे आईवडील असतील, बऱ्याच वेळा औषधं घेत असतील, तर त्याचा एक औषधांचा खर्च अतोनात होतो. मग मी त्यांना म्हटलं अरे तुम्ही जेनेरिक औषधं देता का. म्हटलं हो.
मग म्हटलं जेनेरिक औषधांचं ह्या औषधाचं ह्या जेनेरिक औषधाची किंमत किती फरक आहे? 50% फरक आहे. म्हणजे आपल्याला अर्थज्ञानामध्ये आपण जास्त विचार करत नाही. कोणी वाईट वाटून घेऊ नका, पण महाराष्ट्रीयन माणसं याच्यामध्ये आपण निरक्षर आहोत. तर ह्या करता म्हणजे तुम्ही स्टुडंट, तुम्ही तुमच्या विषयामध्ये नक्कीच पुढे जाल, हे कराच. परंतु आर्थिक निरक्षरता आपण आता बाजूला केली पाहिजे. मग ते ह्याच्यामध्ये असू दे, आरोग्यामध्ये असू दे, इतर कुठल्याही विषयामध्ये असू दे, पण जरा चौकस बनलं पाहिजे आपण. नुसतं लोकांनी सांगितलं म्हणून हो, लोकांनी सांगितलं म्हणून डोळे मिटून काही करणं नको. ह्याच्याकरता मी हे 2 शब्द बोललो. धन्यवाद. माझ्याकडे तसं फारसं काही बोलायला नाहीये, पण काका जसं म्हणाले तसं माझा लॉ मध्ये रँक 36 का 38 आलेला महाराष्ट्रामध्ये. पण मी चूक एक केली की मी असंच डिरेक्टली कुठची गोष्ट असाच निर्णय घेऊन टाकतो. मला वाटलं की मी करून टाकतो. तर मी असंच म्हणू शकतो की तुम्ही डिरेक्टली असं कुठचं हे कन्क्लुजनला जम्प करू नका. फक्त एक स्वतःचे एक व्यवस्थित बसून विचार मांडा स्वतःभोवतीच, म्हणजे जे काय असेल ते, आणि विचार करून त्याच्यावर 2-3 जणांना विचारा की मी जो घेणारा निर्णय तो बरोबर आहे की चुकीचा आहे, आणि त्यानंतर ठरवा. कारण मी जो डिसिजन घेतलेत आतापर्यंत ते असे डिरेक्टलीच घेतलेत आणि मला आता मी ते रिग्रेट करतोय. आणि इथे जेवढे काही लोक म्हणालेत की आता ज्यांना काही इन्स्पिरेशन मिळालं ह्यांच्याकडून, हे थोड्या वेळसाठी असणार आहे. आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण आपल्या आई वडिलांना किंवा तुम्हाला ज्या गोष्टीतून मोटिवेशन मिळतं किंवा इन्स्पायर होता, ही गोष्ट कायम राहते. किंवा आतमधून आपल्या जे येतं इन्स्पिरेशन ते कायम राहते. हे जे मिळणारे व्हिडिओज वगैरे बघून ते एक टेम्पररी इफेक्ट क्रिएट करतं. म्हणजे आता आपल्याला वाटतं आपण एकदम ह्याच्यामध्ये येऊन अभ्यास करतो 2-3 दिवसासाठी, पण ते नंतर एक पॉईंट नंतर फेड होऊन जातं. म्हणजे ते 4-5 दिवस लास्ट करू शकतं. पण जेव्हा आपण आपल्या आई वडिलांना असं बघतो, दररोज आपल्याला ते दिसतच असतात, आई असू दे, वडील असू दे, किंवा आपला मित्र असू दे, आपले गुरु असू दे, त्यांना आपण जेव्हा समोर ठेवून बघतो आणि त्यांना आपण म्हणजे विचार करतो की अरे आपण ह्यांच्यासाठी तरी काहीतरी करायला हवं, ते कायम राहणार असतं. तर ही एक गोष्ट झाली. आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या वेळी किंवा इंडिपेंडन्स डेच्या वेळी ह्या दिवशीच फक्त आपण आपल्या देशाप्रती प्रेम जे जागं होतं ते तेवढंच राहायला नकोय. कारण मी बघतो इथे आपण आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलतो, आपल्या महाराजांबद्दल बोलतो आणि आपल्या देशाबद्दल बोलतो, फार आपण चांगलं बोलतो इथे. पण तिथेच आपण बाहेर जाऊन मी बघितलंय बाहेरचे लोक असे खूप जास्त म्हणजे महाराजांचे झेंडे वगैरे घेऊन फिरतात, पण तेच लोक नंतर मग काय खातात आणि तिथेच फेकून देतात. तर ऍज अ सिटीजन आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, एक फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत आपल्या, त्या आपण बेसिकली फॉलो केल्या तरी आपण आपल्या पद्धतीने आपला राज्य किंवा आपला देश सुधारू शकतो. त्यासाठी तुम्हाला बॉर्डरला जायची गरज नाहीये. आपण आपल्या पद्धतीने आपण कसं कॉन्ट्रीब्युट करतो ह्याकडे आपण लक्ष द्यायला हवं, आणि तेवढं केलं तरी खूप आहे आपण आपल्या देशासाठी. बस एवढं. सगळे ज्येष्ठ नागरिक वगैरे आणि प्रत्येक क्षेत्रातून आलेले इथे सर्व व्यक्ती, आता मी एवढा पण नॉलेजेबल पर्सन मला वाटत नाही की मी आहे की मी तुमच्या समोर येऊन काहीतरी सांगू, पण जे मला आहे व्हॉट एव्हर आय नो आय विल ट्राय टू गिव्ह माय बेस्ट. या ठिकाणी उपस्थित सगळ्या क्षेत्रातले मान्यवर इथे आहेत आणि आजचा दिवस आहे 26 जानेवारीचा. तर मी जास्त काही बाकीच्या गोष्टी माहीत आहेत त्याबद्दल बोलणार नाही, पण जे 26 जानेवारी आहेत त्याबद्दल थोडा प्रयत्न करेल सांगायचा. की आजचा दिवस आपण प्रत्येक इयरला सेलिब्रेट करत असतो, म्हणजे प्रत्येक इयरला आजचा दिवस सेलिब्रेट करत असतो. पण म्हणजे का करतो आता थोड्या वेळात म्हणजे आपण करणार वगैरे आणि करणार, पण 26 जानेवारीमध्ये नेमकं ऍक्च्युली काय झालेलं आहे तर 26 जानेवारी 1950ला आपण आपले कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केलं स्वतःसाठी, आणि त्याला किती दिवस लागले, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 60 देशांचा विचार त्याच्यामध्ये केला, 65 लाख खर्च आला, अशा भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. भरपूर लोकांनी आपले त्याच्यात सजेशन दिले आणि पूर्ण देशासाठी पण काही महिने तो चर्चेसाठी ठेवलेले गेले होते. सगळ्या मान्यवरांचे म्हणजे सगळ्या अशा विविध लोकांमध्ये त्यात लॉचे लोक होते, सायन्स फॅकल्टी मधले पण होते, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी ते अडॉप्ट आपण केलेले. तर आता हे अडॉप्ट झालंय, आता हे म्हणजे हे करतोय, पण आजचा दिवस आपण हे करायला पाहिजे की लॉ आहेत म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अवेअरनेस ही गोष्ट खूप सध्या महत्वाची आहे. सपोज जे लॉयर्स आहे त्यांना माहिती आहे, जे आता सध्या
MPSC किंवा UPSC चे प्रिपरेशन करताय, एक्झामचं प्रिपरेशन करताय, त्यांना कॉन्स्टिट्यूशन माहित आहे. पण मोस्ट ऑफ दी बरेच लोक आहेत की जे एज्युकेटेड आहे, ग्रॅज्युएट आहे, पण त्यांना कॉन्स्टिट्यूशनल नॉलेज खूप कमी आहे. जर मला असं वाटतं की प्रत्येकाने जर कॉन्स्टिट्यूशनल नॉलेज अक्वायर केलं तर आपला देश आणखीन पुढे जाऊ शकतो. कारण तुम्हाला तुमचे लॉज, तुमचे फंडामेंटल राईट्स काय, तुमच्या ड्युटीज काय, बेसिक ऍटलीस्ट बेसिक, म्हणजे तुम्हाला त्यात खूप आता स्टडी करायचा आहे आणि खूप लॉयर बनायचं नाहीये, म्हणजे नॉर्मल व्यक्तींसाठी. पण जे नॉर्मल पर्सन आहे त्याने ऍटलीस्ट त्याचा जर अभ्यास केला तर ते लोक माझ्या मते म्हणजे देश खूप अवेअर होईल आणि प्रत्येक गोष्ट संविधान आणखीन स्ट्रेंथफुल बनेल. ज्यावेळेस तुम्हाला ड्युटीज माहिती आहे, तुमचे राईट्स माहिती आहे, त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिकली देश डेव्हलप करेल. देश डेव्हलप करण्यासाठी फक्त म्हणजे असं ह्या बाकीच्या गोष्टी तर आहेत, पण ते जर केलं तर मला वाटतं की ते हे करेल. मग 26 जानेवारीच्या दिवशी आपण एवढं जर हे केलं की आपले फंडामेंटल ड्युटी राईट्स काय आणि हा देश कसा चालतो ऍक्च्युअली, ही सिस्टीम जर प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक सिटीजनने समजून घेतली तर त्याचा उपयोग तो त्याच्या प्रत्येक जीवनाच्या लाईफमध्ये करेल. ज्यावेळेस तो गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये जाईल किंवा त्याला त्याच्या गोष्टी माहीत होतील आणि तो हे करत. मी एवढं आजच्या याच्यात सांगू शकतो. बाकी काही नाही. थँक्यू फॉर गिव्हिंग चान्स. बिहारवरून आलाय आणि आपल्याकडे स्टडीसाठी आलाय. Good morning and happy Republic Day to all of you. Hope you all are well. And I'm Insamam Ahmed. I have completed engineering and preparing for GRE examination for higher studies. As I'm a student, I would like to begin my talk with a wonderful quote of Swami Vivekananda, who says, "All the power is within you. You can do anything and everything. Believe in that. Don't believe that you are weak. Stand up and express the divinity within you." So, ये कोट जो है बहुत पावरफुल है. ये हमें बताता है कि all the power is within you. Sometimes we compare with different people and the surroundings around us. So we don't need to compare with anyone. We need to compare by all. Yesterday what we were and today what we are, okay, and tomorrow what will be. That's a good thing to be a focus. And when you are in this lab, I came here 2 months back. Before this I was living in Delhi and I was preparing for the same examination there. But when I came here, I find all the employees and all the staff members are very cooperative and very supportive. They help every time and they all are very smiley face. And thank you. I would like to sum up my speech with a message that it's been a tremendous pleasure to stand here with this and at such an elite gathering. Thank you very much. मॉर्निंग टू ऑल. मेरा नाम लेखराज गुप्ता है. मेरे पास तो इतना ज़्यादा एक्सपीरियंस है नहीं कि जैसे मैं शेयर कर सकूँ. तो जैसे मैंने कहा इतना एक्सपीरियंस नहीं कि शेयर कर सकूँ, बस थोड़ा बहुत है. तो फिर अभी मैं सीए कर रही हूँ. मुझे ये कहना है कि मतलब अभी जो मेरी एज की जनरेशन है, हम लोग मतलब फेलियर वर्ड से बहुत ज्यादा डरते हैं. अगर हम प्रोसेस मतलब हम फेल नहीं होते, प्रोसेस में फेल होते हैं, मतलब एग्जाम में फेल होते हैं. हर स्टूडेंट मेहनत करता है, सब लोग करते हैं, बट कोई क्लियर हो पाता है, कोई क्लियर नहीं हो पाता. जो प्रोसेस है वो बहुत ही ज्यादा इम्पोर्टेंट है. मतलब कभी कभी हम मतलब डिस्ट्रैक्ट, और ये जो एज है इसमें डिस्ट्रैक्शन बहुत ज्यादा होता है. फोकस हम नहीं कर पाते. मतलब दिवाली आ गया, इसकी शादी, उसकी शादी, जाना पड़ेगा, मेरे शादी में नहीं आए, फ्रेंड्स का घूमने चलो, इधर चलो उधर चलो, मतलब कंटिन्यूअसली रहता ही है कुछ ना तो कुछ. मतलब वो सब चीजों से डिस्ट्रैक्ट ना रहना, अपने एम, अपने गोल्स की टुवर्ड्स फोकस रहना, ये बहुत इंपॉर्टेंट है. और जैसे मैंने पहले कहा, फेलियर मतलब हमें ऐसा फील होता है कि एज अ स्टूडेंट कि हमने कुछ क्राइम किया है, मतलब फेल हो गए हम, तो मतलब बहुत क्राइम किया है. हम हमारी एक्सपेक्टेशन पे आ नहीं पाए, हम फैमिली के एक्सपेक्टेशन पे नहीं आ पाए, तो ऐसा फील होता है कि ये कुछ ज्यादा मतलब. और मैंने ऐसा इंस्टाग्राम पे ऐसे एक रील देखा था, इसमें मतलब कहा गया था कि मतलब हमें कंफर्टेबल फील होना चाहिए हमारे पेरेंट्स, हमारे फ्रेंड्स, हमारे नेबर्स, हमारी सोसाइटी, हमारे रिलेटिव्स. बट हम इन लोगों से ये सबसे ज्यादा डरते हैं, जो कि ये मतलब बहुत गलत है. हमें चेंज करना चाहिए. मतलब हमें हमारे रिलेटिव से बोलेंगे क्या ये नहीं हो पाया तुमसे,
उसने तो फर्स्ट अटेम्प्ट में कर लिया, तो इतना कम परसेंटेज, इतना ऐसे मतलब ताने वगैरह तो मतलब मिलते ही रहते हैं। तो ये सब बहुत सारी चीजें जो चेंज करना चाहिए, एटीट्यूड चेंज करना चाहिए, मुझे ऐसा पर्सनल फील होता है। और बाकी तो बस ठीक है, थँक यू। प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। मला इकडे आज बोलायला आवडेल की कधी आपल्या लाईफमध्ये फेल्युअर येतं तेव्हापासून कधी थांबू नका। तुम्हाला माहिती आहे आपला पहिला प्रजासत्ताक दिन कधी झालेला? 26 जानेवारी 1931। तेव्हा कोणी विचार केलेला का की परत आपण असा प्रजासत्ताक दिल्लीवर करू शकतो का? इंग्रजांनी आपल्याला किती वेळा थांबवलं? 1942, 46ला जेव्हा परत मोठं हे झालेलं नेहमीचं, तेव्हा कोणी विचार नाही केलेला की आपण असं जर थांबलो तर आपल्याला कधी हे मिळू शकत नाही। तर लाईफमध्ये प्रयत्न करत राहा। लाईफमध्ये निगेटिव्ह पार्ट खूप येतात आपल्या, तेव्हा कधी थांबू नका। आता मी बोलतो की MPSC मधला एक मुलगा होता, MPSC करत होता, त्या लाईफमध्ये सक्सेस मिळत नव्हता, तर त्यांनी असं आत्महत्या केली। असं कधी विचार आला तर आत्महत्या करू नका। एवढंच वाटलं तर आपल्या बाजूच्या मित्राला बघा आणि बोला की हा जगू शकतो तर आपण का नाही जगू शकत? तर प्रयत्न करत राहा, कधी ना कधी सक्सेस मिळेल तुम्हाला। थँक्यू। 73वा प्रजासत्ताक दिन आहे असं वाटतं। तर मला अचानक बोलायला लावलं, मी एवढी तयारीत नाही आले ॲक्च्युली, पण एक छोटासा मला जो वाटतो तो भाग मी सांगते। मी बालमोहन शाळेमध्ये शिक्षिका आहे, सोनाली बोरकर माझं नाव, आणि मी इथे मराठी, हिंदी, संगीत असं 3 विषय शिकवते। सांगायचं एकच आहे की शिक्षक म्हणून आमच्याकडे कसं बघितलं जातं, कारण शिक्षक हा काय म्हणतात त्याला, पुढची पिढी घडवणारा आणि काही जण म्हणतात की देश घडवणारा फार मोठा भाग आहे। त्यामुळे आमच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे असं बघायला येतं। आणि आम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा वर्गात जातो ना तेव्हा तेव्हा हाच विचार असतो की बापरे आज समोरून मुलं काय आमच्यावरती बॉम्ब टाकतील प्रश्नांच्या माध्यमातून, आणि आम्हाला रेडी राहायला लागतं त्याला, आणि त्यासाठी आम्हाला खूप अभ्यास करायला लागतो असं वाटतं। असं म्हणजे काही लोकांचा असा विचार हे असतो की शिक्षक म्हणजे काय मस्त आहे ना, एकदम काही टेन्शन नाही, काय नाही, पण असं नाही आहे। शिक्षकांनाही खूप अभ्यास करायला लागतो। आजकालची पिढी जर तुम्ही बघायला गेलात ती इतकी काय म्हणतात त्याला, सृजनशील पिढी आहे आजकालची, की नवनवीन काहीतरी शोधत राहतात, आणि ते पाहताना आम्हाला खूप छान वाटतं। तर मुलांना आम्ही एवढंच सांगतो की अभ्यास तर सगळ्यांचा आहे, सगळेजण आज इतकी स्पर्धा, सगळेजण तुम्ही सांगताय की किती स्पर्धा वाढलेली आहे। आता सर म्हणाले की आपला फोकस राहिला पाहिजे। त्याच्याचबरोबर मला छोटीशी एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की हे सगळं करत असताना आपल्या आतमध्ये असणारा जो काही एक इन्स्टिंक्ट आहे ना, तो पण शोधायला हवा। मी असं तुम्हाला नाही सांगितलं ना, मी सांगेन शोधायला हवा, कारण हा जो इन्स्टिंक्ट आहे ना तो आपल्याला आयुष्यात फार पुढे शेवटपर्यंत कामी येतो असं मला वाटतं। हा इन्स्टिंक्ट काय आहे तर अभ्यासाव्यतिरिक्त तुम्ही एखादी कला जपा, किंवा कुठलीही गोष्ट, पुस्तक वाचन असेल, आता इथे आपण सगळ्यांना वाचतो, सरांची खूप खूप चांगली मदत होते, सगळेजण मदत खूप छान करतात, पण कुठलीही एखादी कला, जसं पुलंनी सांगून ठेवलंय की कुठलीही जपलेली जी कला असते ना आपल्या आतली, ती तुम्हाला आयुष्याच्या शेवटपर्यंत ती कामी येते। असं तुम्हाला आयुष्य कधी तुमचं विराण होऊ देत नाही, ती कला शेवटपर्यंत आपल्याला कामी येते। तर कुठलीही एक कला तुम्हाला काय जे येत असेल ना, एवढ्या 64 कला आहेत, त्याच्यातली कुठलीही एक कला आपल्यामध्ये जे आहे ना प्रत्येकामध्ये असतं, पण आपण ते कधी कधी कुठे आपल्याकडून कदाचित त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते अभ्यासाच्या नादात म्हणा, बाकीच्या भोवतालच्या सगळ्या ह्याच्यामध्ये होऊ शकतं असं। पण हे पण एक कायम आपल्या मनात ठेवलं पाहिजे की हा बाबा एवढा आपण अभ्यासाला वेळ दिला तर थोडासा एक 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं मी माझ्या या गोष्टीसाठी थोडासा वेळ देईल। त्याच्यामधून जी एक ऊर्जा मिळते ना, ती ऊर्जा आणखीन 10 तास अभ्यास करायला आपल्याला कामी येते असं मला वाटतं। माझ्या स्वतःच्या चालू माझ्या गुरु पद्मश्री पद्मजाताई फडणवीस जोगळेकर यांची मी शिष्य आहे, आणि त्यांच्याकडून मी शिकले की 100% परफेक्शनच्या मार्गात कसं जायचं। 100% परफेक्ट, लोक म्हणतात की परफेक्शन इज नॉट पॉसिबल, पण मी शिकले परफेक्शन इज पॉसिबल। बऱ्याच वेळेला असं होतं, आणि त्या सगळ्याच गोष्टी म्हणजे गाण्याचं तर सगळ्यांनी त्यांचं ऐकलेलंच आहे, त्या पद्मश्री आहेत, आणि एक काय म्हणतात त्याला व्यक्ती म्हणून त्या खूप मोठ्या आहेत, खूपच मोठ्या आहेत, आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना
कुठे कुठे आपण परफेक्शन करू शकतो. परफेक्शन मिळण्यासाठी मात्र तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. मध्ये मध्ये असं होतं की बापरे काय करतो आपण हे, पण जेव्हा त्याच्यात तुम्ही साध्य तुम्हाला होतं ना ती गोष्ट, त्यावेळेचा जो आनंद आहे ना तो तुम्ही वर्णन नाही करू शकत. सो ही गोष्ट मी त्यांच्याकडून शिकले की कायम परफेक्शन असलं पाहिजे, परफेक्शनची नजर आपली असली पाहिजे, तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि एफर्ट आपले असले पाहिजे, सतत आपला ध्यास त्या परफेक्शनकडे असला पाहिजे, तर आपण करू शकतो कुठलीही गोष्ट साध्य. हे मी त्यांच्याकडून शिकले. माझे सगळे गुरु म्हणजे शाळेचे असतील, कॉलेजमध्ये असतील, किंवा गाण्याचे असतील, किंवा आणखी प्रत्येक जण, इव्हन मी आमच्या मुलांनाही माझा गुरु मानते, कारण कुठली छोटी छोटी गोष्ट सुद्धा मी त्यांच्याकडून शिकते. माझाच एक विद्यार्थी होता रोहन नावाचा, आज तो छान गायक झालाय, तर त्याच्याकडून मी शिकले की इंग्रजी गाणं कसं ऐकायला पाहिजे. मुंबईत येईपर्यंत, मी मूळची सोलापूरची, मुंबईत येईपर्यंत कशा मला इंग्रजी गाण्यांचं अजिबातच आवड नव्हती, कारण काय ऐकायचं कळतच नाही ना ते. आपण त्या संस्कृतीमध्ये नाही आहोत, पण ते त्यामुळे ते कधी ऐकलं जात नाही. जी आपल्याला वाट धरायचीच नाही तिकडे आपण बघतच नाही. पण त्यांनी जेव्हा सांगितलं की टीचर हे गाणं असं आहे, ह्याच्यामध्ये काय बारकाईने तुम्हाला ऐकलं पाहिजे, तेव्हापासून मला इंग्रजी गाणी ऐकण्याची आवड लागली. तेव्हापासून मला म्हणजे संगीत हे आपण म्हणतो ना, संगीत ही जागतिक भाषा आहे, सगळ्यांना जवळ आणते. कुठलंही संगीत तुम्ही घ्या, त्याच्यावरून मला लक्षात आलं की अरे आपण हे संगीत सुद्धा अशा पद्धतीने ऐकू शकतो. या संगीताला पण असे पदर आहेत, या संगीताचा काय चांगला भाग आपल्याला आपण करू शकतो, त्याच्यातला आपण काय घेऊ शकतो, ह्या पण एक छोट्या छोट्या गोष्टी मी याच्यातून शिकले. त्यामुळे मुलं सुद्धा आमचे गुरु असतात असं मी मानते, आणि त्यांच्याकडून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. सो मी या माझ्या शिक्षकी पेशाच्या क्षेत्रामध्ये आनंदी आहे. खूप खूप शिकायला मिळतं मुलांकडून आणि इतर सगळ्यांच्याकडून. त्यामुळे सगळ्याच गुरूंना माझ्या आज मी इथे धन्यवाद देते, मनापासून त्यांचे आभार मानते. त्यांची खूप खूप ऋणी आहे की मला इतकं चांगलं त्यांनी आयुष्य आज दिलं. थँक्यू सो मच. करिअर ओरिएंटेड आणि सगळे करिअर बद्दल, शिक्षणाबद्दल बोलत होते, जशी शिक्षणाची संवाद, आणि देश या पद्धतीनेच पुढे गेला तर होणार आहे. शिक्षण हे त्यांच्या डोक्यात पहिल्यांदा आहे. करिअर पण केवळ स्वतःच नाही, त्याच्यातले ते एन्जॉय करतायत. म्हणजे काही लोक काही अपयश पण एन्जॉय करतायत. अपयश अगदी अभिमानाने सांगतात, मला 2 वेळा अपयश आलं, म्हणजे त्याच्यात त्यांना की मी 3ऱ्या वेळा झालो हे सांगायचं असतं आणि सगळ्यांना मोटिवेट करण्यासाठी हे मला वाटतं. आणि दुसरी पूर्वी आम्ही नापास पास असं म्हणत होतो. नापास झाला म्हणजे अगदीच वाईटच, हे क्लिअर होत नाही. त्याचं क्लिअर झालं, आमचं क्लिअर नाही झालं. एवढे शब्द आता नवीन आहे तो क्लिअर. हा म्हणजे किती सौम्य रूप त्याला वेगळे दिले, कारण पुढे कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये एवढं आमच्या वेळी कमी असल्यामुळे वाईट वाटायचं. तसं होत नाही, पुढे जाऊ स्टेप. आणि आता आपल्याला कळलंय मॅडम, आता मला सगळं कळलेलं नाही, आता मी पुढच्या वेळी जास्त हुशार वाटणार आहे बसलेले बाकीचे लोकांनी नाही. हा एक मला जाणवलं. आणि कधी म्हणते म्हणजे हे बाहेर बघत नाही, त्याच्यामुळे ते खूप चांगले राहिलेले आहेत. बाहेरचं जग आम्ही सतत बघत असतो, पेपर वाचून, ते त्यात रमत नाही, कारण त्यांना कळलं सगळं अराजक आहे. बाहेर थोडं वेळलं की सगळं अराजक दिसते, सगळं कोणी सरकार कोणात. आणि हा प्रजासत्ताक दिन आहे, तर प्रजा ऍक्च्युली तुम्ही प्रजा आहात, म्हणजे उद्याची प्रजा तुम्ही आहात. त्यासाठी आम्ही मुद्दाम तुम्हाला हे दिलंय की तुम्ही व्यासपीठ घेतलं पाहिजे आता. आणि आमचं सगळं जेवढं जमेल तेवढं बिघडवलंय आम्ही, घडवलंय पण बिघडवले दोन्ही झालेलं आहे. देशात त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाहेर गेलेले लोक आहेत, पण बेकार लोकांचे कांडे आहेत ते आहेत. दोन्ही सगळा देश आहे हा, तर दोन्हीच्या देशामध्ये कुठलं प्रमाण वाढवायचं, तर हे आता दिसते ते याच्या बळावर तुम्ही इतरांचंही वाढवू शकता. म्हणजे तुम्ही शिक्षक बनू शकता. आणि जसं आता हे शिक्षकासारखंच होतं तुमचं भाषण, शिक्षक जसं असावं ना, शाळेत तुम्ही गेलात तर फार मोटिवेट करू शकाल, पण तुम्ही त्यातून गेलेला आहात. आणि मुलांना म्हटलं मी नापास झाला विद्यार्थी इथे उभा आहे असं बोललं की मुलं आणखी चांगलं आहे. तुम्ही माझं मोठं आम्ही हुशार पहिल्यापासून माझं ना पहिली अशा पद्धत आता गेलेली आहे. पूर्वी ती खूप असायची, म्हणजे मोठे मोठे लोक पहिल्यांदा आपली कसे आम्ही घडलो आणि मी कसा याच्या दिव्याखाली अभ्यास केला आणण्याचा ते सगळे करतायत. आणि सगळे मुन्सिपालिटी करणं होत नाही, एक आतमध्ये काहीतरी वेगळं असतं. आणि ही जिद्द मला सगळ्या ह्याच्यातून दिसली. म्हणून मला वाटतं की तुम्ही प्रजा असेल, तुम्ही लक्षात ठेवा की प्रजासत्ताक देणारे प्रजेची असलेली ताकद आहे, आपण ती दाखवत नाही. आपण कोणाला ते निवडून दिलं की आपलं प्रजासत्तेत ते राजे बनलेले असतात, मग राजेच प्रजासत्ताक काम करतात आपले. पण आपण त्यांच्याबद्दल त्यांचे बरे वाईट काय असेल ते राज्य, प्रत्येक त्यांनी आपापल्या परीने राज्य केले आहे देशावर. बरेच पंतप्रधान होऊन गेले पुष्कळ, तर ते असताना तिकडे एक डोळा तिथे असायला पाहिजे की कारण पुढे तुम्हाला त्या वातावरणात राहायचं. एकदा झाल्यानंतर मग प्रश्न आहे की अरे मी शिकलो झालो, पोस्ट पण मिळाली, रेल्वेमध्ये आलो, आता पुढे काय.
तो पुरेसं दिसायला लागेल. त्याच्या आधी तुम्हालाच ते सुधारायचं आहे जर दोष असतील तर. आणि चांगलं आढळलं असेल हॉस्पिटल आहे ते आहे त्याचाही उपयोग करून, जसं त्यांनी सांगितलं काही लोकांनी केलेले कामं आहेत आणि आपण पुढे वर्तमानपत्र की आता बोलू नये इतकं वाईट आहे चित्रपट, तर ती पुढे आणत नाहीत. अशी माणसं तुमच्यासारखी किंवा अशी माणसं जी आहेत काम करतायत खेड्यामध्ये. आमचे काही कार्यकर्ते आहेत ते अशा मुलांना निवडतात आणि त्यांना हायलाईट करायचा प्रयत्न करतात रविवारच्या पेपरमध्ये करून. काही त्यांचा संबंध इतर याच्याशी नाही आहे आणि अनुदान वगैरे तसं जे न करता ते काम करतात आणि ते दुसऱ्याला घडवतात. विशेष म्हणजे तुम्ही नसते त्यांनी काम करायचं, आता तो आहे ते सगळ्यांनी मिळून करायचं आहे. तर प्रजासत्ताकाचा खरा अर्थ तुम्ही प्रजा आणि देश ताब्यात घेतला तरच होणार आहे. नंतर आपण आपले ते त्यांचं काय चालले बघतो, हा बघ त्याच्याविरुद्ध बोलतो तो याच्याविरुद्ध, याच्यातच रमणं होतं. म्हणजे त्याच्यातून होत काहीच नाही. एकमेकांविरुद्ध बोलणं आणि मग त्याच्यात मग एन्जॉय करायला लागतात लोक ते त्यांचं. आज हा असं बोलला परवा तसं बोलला, त्याला तुमचा विरोध असला पाहिजे सगळ्या अशा बघायला. आणि शिक्षण हे खरं तर वर्तमानपत्राने पण एक पहिला पान असते ते शिक्षणाला दिलं. शिक्षणाच्या हालचाली जे करतात त्यातली तुम्ही काही वेळा परीक्षेची भानगड असते, मध्ये आता पेपर फुटले, कशामुळे पेपर फुटतात मी अशी माहिती दिली की कशामुळे होतो. सेन्सेस खाली झाला म्हणून आपली गरिबी होत नाही, वर गेला म्हणून होत नाही. आता मासा कोसळला, कालच कोसळला आणि लगेच पाऊस पडला की लगेच हे होतं, असं खेळ असतं बऱ्याच वेळा. कुठलं तरी काहीतरी निमित्त लागतं आणि ते खेळतात त्याची. तर ते खालपर्यंत असं झिरपत नाही, तसं झिरपत असली काळजी करायला लागेल. त्यांना आता मला आश्चर्य हे वाटलं की सभान याच्यामध्ये कोणी कोविडचा उल्लेख केला नाही. सभांचं 2 वर्ष आपण शिक्षणाच्या व्हायचं राहिलो तरी तुम्ही इथे शिकत होता, तुम्ही तुमच्या परीने तो काळ वापरला. म्हणजे तुम्हाला ते शहाणपण होतं त्यामुळे वापरला. बाकीचे हवालदिल झाले होते, काही लोकांना ऑनलाईन याच्यामुळे दिलासा मिळाला. पण मला वाटते शिक्षण हा प्रकार त्यामुळेच याच्यावर आला की शाळा उघडत नाहीयेत. बाकी सगळे सिनेमे चालू झाले, नाटकं चालू झाली, देवळं चालू झाली, शाळा उघडत नाहीयेत. याचा अर्थ दुसरा अर्थ असा आहे की शाळा फार महत्वाची आहे सरकार किंवा कोणी असो शासनाला. तर शाळेतल्या मुलांना डॅमेज होता कामा नाही यापर्यंत. बाकी ते देवळातली माणसं काय त्यांचं ओढलेले ते बघतील, ते काय विमा वगैरे त्यांचं ते मेडिक्लेम वगैरे असेल. मुलं जर हे झाली तर इतकी हाकार मारले सगळा. म्हणजे त्यांनी जर पहिल्या स्टेपमध्ये खूप तणाव होता त्यांचा, खूप लोक मागे लागले की शाळा उघडत नाही म्हणजे काय, बेचैन झाले होते, मुलंही बेचैन झाली होती. तर ते उघडले असते आणि बराबर काहीतरी झालं असतं तिथे प्रचंड, तर मग त्यांच्या अंगाच्या आलं असते की त्यांना कसं हे केलं. कारण त्यांच्या कॉलेज खास करून कॉलेज आणि मधली मोठी त्यांनी मग थोडं लोकांचा प्रेशरमुळे आता सुरू केलं नाही. आता परत हे आल्यावर पुन्हा त्यांना वाटतं की असं हा कर उडालं तर आपलं प्रॉब्लेम आहे की ही उद्याची मुलं आहेत, ही यांना सांभाळलं पाहिजे. बाकीचे ते सांभाळते स्वतःला, त्यांना माहिती आहे कसं सांभाळतं. यांना ही मुलं अशी मास्क लावून खेळणार नाही आहे, त्यांना कबड्डी खेळायचं हे खेळायचं सगळं खेळायचं आहे, त्यांना एकत्र मारामाऱ्या करत्या सगळ्या चालतात सगळं. ते असे इकडे अंतर ठेवून राहणार वगैरे हे काही शिक्षण नाही. शिक्षणात सहशिक्षण नावाचा प्रकार असतो. मिळून मिसळून मित्र मिळवणं, मित्रांची गप्पा मारणं. हे आता तुम्ही सहजपणे गप्पा मारता इथे तसं वातावरण लागतं ना, ते एकाला आणून इथे बसलं तर होत नाही. काहीतरी दुसऱ्याशी मैत्री लागते, त्याच्याकडनं मिळते आपल्याला, आपण त्याला देतो. ह्याची गंमत असते ती सहजीवनाची. म्हणून ऑनलाईन शिक्षण मिळालं तिकडे तो फ्रेममध्ये दिसतो, ते अस्वस्थ करणारं चित्र आहे, पण तो कॉम्प्रोमाइज आहे. तो एक मला आनंद यासाठी झाला की मला असं एक प्रेरणा अशी मला इथून मिळाली की एक पूर्ण सेशन तुमच्यासाठी घेतलं पाहिजे. आता देश प्रजासत्ताक होतं म्हणून, पण प्रजासत्ताक न देता बाकी न त्याच्यावर बोलता फक्त तुम्ही शिक्षणात तुम्हाला अडचणी आहेत त्या कशा दूर करणार. म्हणजे आता उद्या तुम्हाला या अडचणी येणार आहे, पेपर फुटण्याचा, पेपर फुटतो कसा, निघतो कसा, त्याचं एक आपण माणसांना बोलूया. जे पेपर सेट करतात ना त्यांची व्यवस्था असते, त्यांना युनिव्हर्सिटीमध्ये दिवसभर ठेवण्यात येतं वगैरे. चेकिंगचं पण पेपर चेकिंग करणारे लोकांना आत ठेवतात, ते करतात, पण 2-2 दिवस राहावं लागते. अशी आमची पिढी होती त्याच्यात, माझे मित्र होते काय करत, तर ते काढतात कसं. आता हे ऑनलाईन झाल्यामुळे गडबड अशी झाली, कॉम्प्युटर प्रकार नव्हता तो, त्यामुळे ते बरोबर बांधलेले पेपर तसे राहायचे. पण आता एकदम क्लिक केलं की जात असे बोर्ड, तो तिथला क्लार्कला येतं ते सगळं, तोही करू शकतो पटकन, तो घराघरात जाऊ शकतो. असं आता झाल्यामुळे आता त्याला काय करावं लागेल, जसे पैसे बँकेतले असे तुमचे जातात चटकन, इतकं सहज असतं ते. काही जणांना ते OTP माहिती नसल्यामुळे काय होतं, एकदम अमाऊंट जाते, मुख्य चोऱ्या येतात आपल्याकडे, एवढे गेले ते. त्याच्यामध्ये पेपरचं हे पण आता टेक्नॉलॉजीचा दुसरा इफेक्ट असा आहे की फार गडबड होण्याची शक्यता आहे आणि ते फार कॉशियसली वापरायला लागतं, म्हणजे नीटपणे वापरायला लागतं. आता तुम्ही बोलताना बरेच लोक इंग्रजी शब्द वापरत होते, आता ते आमच्यावर आमची चर्चा आहे. म्हटलं हे सहजपणे इंग्रजी येतात ते असलेच पाहिजे शब्द,
सहज तो बोलता बोलता म्हणजे सिटीजन आणि नागरिक दोन्ही आपण नागरिकांना कळलं पाहिजे सिटीजनला कळलं कारण तो सिटीजन त्याच्यात तेव्हा ते सहज बोलणं हे महत्वाचं म्हणजे ते पाट्या तुम्ही बदलल्या पाट्या बदलणं चाललंय पण केमिस्टला केमिस्टच म्हणतो आपण केमिकल म्हणतो रसायन बिसायनच म्हणत नाही जे आहे ते आपले म्हणून स्वीकारले पाहिजे शब्द काही तरच ते होते टेलिव्हिजनसाठी आम्ही दूरचित्रवाणी पुष्कळ प्रयत्न केला आमच्या लोकांनी दूरचित्रवाणी काय दूरचित्रवाणी माझ्याकडे संचालय वगैरे बोलत नाही तो टी व्ही आला तरी प्लीज घ्या ना आपलाच होऊन जातो तो पण परत आहे म्हणजे आपले आधीचे मराठी देखील बाहेरची फारसी बिरसी आहेत असं म्हणतात सगळे शब्द आपले जे आहेत सहजपणे मराठी म्हणून बोलतो ते तिथूनच आले पर्शिया की निंद्रा लोकांचं राज्य आहे ते संस्कार होतात मला फक्त एकच सांगतो की पुन्हा आपण करूया असं तुमच्यापैकी कोणीतरी पुढाकार घ्यावा कारण आम्ही आता ठरलेलो आहोत तुम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की आपण अमुक अमुक विषयात घेऊ तर आपण एवढे ठीक होतात आपल्याला म्हणजे आपल्याला काय सभा घ्यायची नाही मोठी त्याच्यामुळे तुम्ही जर ठरवलं एक विषय बारीक निवडून ठेवा त्याच्या पुढे गेलात तरी चालेल ते म्हणजे पण हे फोकस ठेवला की तुम्ही करू शकता की काय करता येईल आपल्याला तुमच्या समस्या आणि इतरांच्या पण समस्या पण तुमच्या समस्या तुमच्या पुरत्या लिमिटेड असतील इतरांना काहीतरी घरामध्ये जे असतील अडचणी घरात आता तुम्ही ते करता की अनेकांना उपलब्ध ते सगळे येत नाही तिथे घरात अडचण असते पण नाही येत म्हणजे ते उर्मी पण लागते तुम्हाला शिक्षणाची एक उर्मी म्हणतात त्याला इन्स्पिरेशन तुम्हाला तसं होतं तिकडे त्यामुळे आला आणखी कोणाला माझं काय समारोपाचं भाषण नाही आहे